सेनगावमध्ये महसूल विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात आमरण उपोषण, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी संघर्ष सुरू। नमस्कार, आपले जनतेचा अधिकार न्यूज मध्ये स्वागत आणि आज आपण एका महत्त्वाच्या बातमीसाठी सेनगावमध्ये आहोत। इथे महसूल विभागाच्या कथित मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरोधात मोठे आंदोलन सुरू झाले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य ओमप्रकाश देशमुख आणि पत्रकार जगन्नाथ पुरी यांनी 5 जुलै 2025 पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी आणि महसूल विभागातील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी हे उपोषण पुकारण्यात आले आहे। चला, त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत ते पाहूया। शेतकऱ्यांचा पीक विमा, गेल्या 2 वर्षांपासून रखडलेला शेतकऱ्यांचा पीक विमा तात्काळ मिळावा। कयाधू नदीवरील पुलाची चौकशी, सेनगावातील कयाधू नदीवरील पुलाच्या निकृष्ट कामाची सखोल चौकशी व्हावी। कोतवाल भरतीतील गैरव्यवहार, 2000 ते 2022 ते 23 दरम्यान झालेल्या कोतवाल भरतीतील अनियमिततांची चौकशी व्हावी। गट क्रमांक 944 मधील गौण खनिज प्रकरण, लाखो रुपयांच्या नियमबाह्य गौण खनिज प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी। नायब तहसीलदार अनिल सरोदे यांच्या कार्यकाळाची चौकशी, प्रभारी तहसीलदार असताना केलेल्या जमीन वाटप प्रकरणांची चौकशी व्हावी। वाढोणा येथील अतिक्रमित गायरान जमीन, पोदार इंग्लिश शाळेने अतिक्रमित केलेली गायरान जमीन मोकळी करावी। ओमप्रकाश देशमुख उपोषणकर्ते म्हणतात की आम्ही महसूल विभागाच्या या मनमानी कारभाराला कंटाळलो आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही। शेतकऱ्यांवर आणि सामान्य नागरिकांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही। या आंदोलनाला स्थानिक नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे। या उपोषणाचे पुढील अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।